आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता। आता पाहूयात सविस्तर वृत्त। किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा लोकनेते प्रदीप नाईक यांच्या अस्थीचे काळेश्वर मंदिर नदीकाठी 10 जानेवारी शुक्रवार रोजी विसर्जन करण्यात आले असून त्यांच्या अस्थी दर्शनाला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर नदीकाठी उपस्थिती दर्शवली होती। किनवट विधानसभेचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे 1 जानेवारी रोजी दुःखद निधन 9 वर्षाच्या दिवशी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले। त्यांची अंत्यविधी 2 जानेवारी रोजी मुळगाव दहली तांडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांचे अस्थिकलश मुळगावी दहली तांडा येथून 10 जानेवारी शुक्रवार रोजी सारखानी, किनवट, बोदडी, इस्लापूर मार्गे नांदेड येथील काळेश्वर मंदिर नदीकाठी आणण्यात आले। या अस्थिकलशांचे जागोजागी नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी दर्शन घेत पुष्पवृष्टी केली। यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त करत मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजली अर्पण केली आहे। काळेश्वर येथील नदीकाठी त्यांचे चिरंजीव कपिल नाईक, राहुल नाईक, बबलू नाईक, अंकुर नाईक, मयूर नाईक यांनी मुंडन करत विधिवत पूजा करून सदरील अस्थि कलश गोदावरी नदीमध्ये विसर्जित करण्यात आले। या नदीकाठी जमलेले कार्यकर्ते यांनी प्रदीप नाईक साहेब अमर रहे घोषणा देत भावुक झाले होते।